नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। तर मी सिद्धार्थ काळे, आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज। मी डीपी रोड 120 फुटाचा जो रस्ता आहे, या ठिकाणी काल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे। सदर रस्ता जो आहे, या रस्त्याचं काम पूर्णतः गेलेलं नाही, बरेचसं काम बाकी आहे। तसं 30% या ठिकाणी 30 ते 40% या ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्ण आहे। स्थानिक नगरसेवक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, काय समस्या बाकी आहेत आणि जो रस्ता झालेला आहे कशा पद्धतीची कामं या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि कुठल्या कुठल्या समस्याला स्थानिक रहिवाशांना तोंड द्यावं लागत याच्यासोबत जाणून घ्या। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। आज अत्यंत दुर्दैवाने सांगावंसं वाटतंय की कालच या आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, दुसरे कॅबिनेट मंत्री गोगावले आणि इथले जे आमदार आहेत अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वेजी, सर्वच जे पूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ यांनी लोकांची चेष्टा लावलेली आहे। कारण की काल जो प्रकार झाला, काल जे उद्घाटन घाईघाईने करण्यात आलं, खरं तर आपण वस्तुस्थिती जर बघितली तर अजूनही लोकांची त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाहीये। ज्या लोकांची 30% घरं ही बाधित आहेत, त्यांना अजूनही कोण त्यांना त्यांचे ते 30% त्याची जी दुरुस्ती असते ती महापालिका करणार आहे, शासन करणार आहे की त्यांना त्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे, अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाहीये। आमचे जे अंतर्गत रस्ते आहेत त्याच्यावरती रॅम्प अजून तयार नाही आहेत। अंतर्गत जी गटारांची लाईन आहे, जी ड्रेनेज लाईन आहे, ती ह्या मुख्य जो ड्रेनेज त्यांनी बनवला आहे त्याला जोडण्याचं काम बाकी आहे। पुढे आपण जर आता बघू थोड्या वेळाने, हा 120 फुटी जो रस्ता आहे तो इथे 90 आहे आणि ती समोर 30च झालेला आहे। म्हणजे भविष्यात तिकडे गेल्यानंतर ट्रॅफिकची समस्या उद्भवणार आहे। मला माझा प्रभाग असल्यामुळे मला आत्तापासूनच चिंता आहे की पाऊस आल्यानंतर लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे। एवढी सगळी गंभीर परिस्थिती असताना उद्घाटनाची घाई का? आणि त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे सन्माननीय उपविभाग प्रमुख, माजी नगरसेवक योगेशजी भोईर असतील, आमचे शाखा प्रमुख असतील नलावडे साहेब, मी, आमचे सर्व वरिष्ठ आणि सगळे आमचे पदाधिकारी, महिला निकम मॅडम असतील, शाखा प्रमुख महिला पाटील मॅडम, सर्वांनी, सर्व कार्यकर्त्यांनी याचा निषेध करण्यासाठी आणि मंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी आम्ही जमा झालो होतो। पण घटनेने आम्हाला अधिकार दिलाय की कोणालाही विरोध करत असताना आपण घटनेच्या नियमाप्रमाणे आणि शांतीच्या मार्गाने त्यांना आपल्याला निवेदन द्यायचं होतं। पण काल जो प्रकार झाला, या मंत्री महोदयांनी जो बळाचा वापर केला आणि पोलीस प्रशासनाला आम्हाला अटक करा म्हणून असे हे सगळ्या गोष्टी करायला लावल्या, म्हणजे हा आमचा संवैधानिक जो आमचा न्याय मागण्याचा जो आवाज होता तो कुठेतरी दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण आम्ही थांबणारे नाही आहोत। याच्यानंतर तुम्हाला आम्ही वस्तुस्थिती दाखवू की काय वस्तुस्थिती आहे। अजून कामं सगळी अपूर्ण आहेत। आज तुम्ही पुढे जाल तर गटारावरती जे पाणी जमा होत आहे त्याच्यावरती त्यांनी भराव टाकलेला आहे। आपण जर उभा राहिलं तर तुमचे पाय आतमध्ये जातील। अशा परिस्थितीमध्ये तो रोड तयार झालाय। आता रात्रीचा जो विषय होता, ह्या पूर्ण रस्त्यावर काळोख होता, म्हणजे स्ट्रीट लाईट नाही, रस्त्यावर 8 ते 10 झाडं अशीच आहेत। म्हणजे कोण येणारा मोटरसायकलवाला असेल, 4 चाकी वाहन असेल, हे जर झाडावरती आदळलं आणि त्याचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? याला जे काल येऊन फीत कापून उद्घाटन करून गेलेले मंत्री महोदय असणार आहेत, केंद्रीय मंत्री असणार आहेत। माझ्या वार्डामध्ये जर काय झालं, मला त्याचे उत्तर आहे ना लोकांना द्यावं लागेल। म्हणून त्या सर्व गोष्टीचा मी निषेध करतोय आणि ही वस्तुस्थिती आपल्या या मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळावी म्हणून ही तुम्हाला सर्वांना दाखवतोय। काल या ठिकाणी जो समारोह झाला त्याच्यामध्ये सुरुवातीला
प्रकाश सुर्वे आणि आमदार अतुल भातखळकर हे वेगवेगळे उद्घाटनाचा कार्यक्रम करणार होते, परंतु त्यांनी त्यांचं मनोमिलन कसं झालं ते माहिती नाही कोणाला. परंतु ज्यावेळेस ज्या स्टेजवरती जे समारोहाचा कार्यक्रम होत होता त्याच्यामध्ये प्रत्येक आमदार प्रत्येक नेता या ठिकाणी श्रेय घेताना आपल्याला बघायला मिळालं होतं. काय सांगणार या संदर्भात? अहो, आता काल तुम्ही तो प्रकार बघितला. प्रत्येक जण श्रेयवादाची लढाई आहे. एक आमदार बोलतोय मी केलं, दुसरा आमदार बोलतोय मी केलं. खासदार साहेब बोलतात की हे ना एवढे दिवस भांडले झालं नाही, पण मी 2 दिवसात केलं. म्हणजे एकीकडे खासदार आहेत, एकीकडे 2-2 आमदार आहेत. पण ज्यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला, ज्यांनी या रस्त्यासाठी रातोरात बसून प्लान तयार केला, डिझाईन बनवलं, अशा आमचे उपविभाग प्रमुख योगेश भोईर यांचा नामोल्लेख नाही. आमच्या माजी नगरसेविका माधुरीताई त्यांनी देखील या रस्त्यासाठी प्रयत्न केलेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या महापौर असतील, आमचे आमदार अनिल परबजी असतील, उद्धवजी असतील, या सर्वांनी या रस्त्यासाठी जे प्रयत्न केलेत, हा रस्ता कसा बनवावा. अजून जर हे सगळी मंडळी असती ना तर लोकांना आहे ना पहिलं त्यांचं सगळं व्यवस्थित केलं असतं आणि चांगला हायटेक रोड बनवून दिला असता. ही फक्त श्रेयवादामुळे हे याला सगळं मलमपट्टी लावायचं काम आहे. म्हणजे उद्या जर काय झालं तर त्याला जबाबदार आम्ही नाही म्हणून हे सगळे हात वरती करतील. फक्त चमकोगिरी करायचं हे काम आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे उपविभाग प्रमुख योगेश भोईर देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार होते, कारण की प्रभाग क्रमांक 25 चे माजी नगरसेवक राहून गेलेले. काय सांगणार आहे आपण आपल्या आपल्या कार्यकाळामध्ये या रस्त्यामध्ये आपण कशा पद्धतीने पाठपुरावा केला होता, आणि काय सांगणार आहे आताची जी परिस्थिती, राजकीय परिस्थिती बघता आणि स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना या रस्त्यामुळे कुठले प्रश्नाला समोर जावं लागत? बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी कळवू इच्छितो की रस्ता उद्घाटनाला कोणाचाच विरोध नव्हता. पहिली गोष्ट समजून घ्या. रस्ता उद्घाटन मंत्री महोदयांनी केलं, आम्ही त्यांचा आदर करतो. पण रस्ता पूर्णत्वास नेऊन रस्ता पूर्ण करून त्याचं नंतर उद्घाटन करा. आपल्या प्रत्येक याच्यामध्ये रस्ता, उड्डाणपूल असतील, कुठच्याही गोष्टीचं उद्घाटन जेव्हा असतं तेव्हा कामं प्रलंबित ठेवून आपण उद्घाटन कधीच करत नाही. लोकार्पण जेव्हा करतो तेव्हा संपूर्ण लोकांसाठी तो खुला असतो, वाहनांसाठी खुला असतो, त्याच वेळेला त्याचं आपण लोकार्पण करतो. आता तुम्ही बघत असाल कालच्या परिस्थितीमध्ये जसा स्थानिक नगरसेवकांचा हा मेन रोल आहे याच्यामध्ये. महानगरपालिकेचा फंड आहे, महानगरपालिकेचा निधी आहे, महानगरपालिकेने काम करतंय आणि ह्या उद्घाटनामध्ये स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांना साधा उल्लेख नाही, त्यांना आमंत्रण नाही, बोलवण्यात नाहीत. मग हे कसलं उद्घाटन करतायत? आपण केंद्रामधून फंड आणलाय का? आपण महाराष्ट्र शासनाचा फंड ह्याला लावलेला आहे का? तर नाही. हा महानगरपालिकेचा फंड आहे, महानगरपालिकेचा निधी आहे आणि महानगरपालिकेचे ट्रस्टी, विश्वस्त म्हणून स्थानिक नगरसेवकांचा त्याला हे पाहिजे. सर्वात जास्त नुकसान झालं असेल तर स्थानिक नगरसेवक वॉर्ड क्रमांक 26 धरम काळे यांच्या विभागामधून लोकांचं झालेलं आहे. हा रस्ता जरी इथून गेलेला असेल 240 मीटरचा तर ह्याच्यामध्ये बाधित लोकांचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. काही लोक 10-10 फूट आतमध्ये घरं तुटलेली आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे. 37 का 38 लोकांना अजून पात्र झालेले आहेत, त्यांना घरं द्यायची आहेत, हे आहे. त्याच्या व्यतिरिक्त रस्त्याची घाई करण्याची गरजच नव्हती. अजून हा रस्ता व्हायला 15 दिवस कमीत किमान जाणार आहेत. आपण बघाल काही लोकांची घरं 3-3 फूट खालती आहेत. आपण आता बघा ह्या गोष्टी 3 फूट खालती असताना ह्या लोकांचं पावसाळ्यामध्ये स्वतःच्या नालीचं म्हणजे मोरीचं पाणी हे गटरामध्ये कसं बाहेर निघेल, किंबहुना गटराचं पाणी त्यांच्या नालीमध्ये घरामध्येच घुसेल ही आम्हाला चिंता आहे. स्ट्रीट पोल लाईट लागलेले नाहीत, लाईट्स चालू नाहीत. इथे तुम्ही बघत असाल इथे सगळी झाडं ही रस्त्यामध्ये आहेत. म्हणजे अंधार झाला तर ऍक्सिडेंट होण्याचे प्रकार इथे सर्वात जास्त आहेत. म्हणजे ह्या सगळ्या दुरावस्था तुम्ही बघितल्या आहेत. परत इंटरनल जे छोटे छोटे रस्ते आहेत ते रस्ते उतरण्यासाठी त्यांनी रॅम्प, त्यांनी सिड्या काहीही बनवलेल्या नाहीत. म्हणजे कचऱ्याचे डबे, कचरा पण डबावाला कर तिथे येऊ शकत नाही अशी परिस्थिती केली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला श्रेयवाद कोणी घ्यायचं, कोणी करायचं, मी एवढंच सांगेन या चॅनलच्या माध्यमातून की 2017ला माधुरीताई नगरसेवक असताना हा सभागृहामध्ये 31 जुलै 2017ला हा विषय मांडला, प्रस्ताव केला, ठराव केला. 394 ठरावाचा क्रमांक आहे. आणि त्यावेळेला सगळे अनिल परब असतील, मग त्यावेळेला प्रकाश सुर्वे हे सगळे आमच्या बरोबरच होते. महापौर किशोरीताई असतील, विश्वनाथ महाडेश्वर असतील, स्थानिक नगरसेवक धरमजी असतील,
स्थानिक माधुरीताई भोईर असतील, सगळ्यांनी हे प्रयत्न करून हे केलेले आहेत. आता श्रेयवादाची लढाई तुम्हाला माहितीच आहे की सगळं कामं करायचं आणि उद्घाटनाला आता हे ते बाजूलाच बघाल ते एक फायर स्टेशन 2017 पासून मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर फायर स्टेशन उभारलं. आता हे माधुरीताई यांच्या काळात झालं, पण आता उद्घाटन आणि फीत कापायला आता दुसरेच तिथे येणार श्रेयवादासाठी. मला एवढंच आहे की श्रेय कोणीही घ्या, पण लोकांना असं समस्यामध्ये टाकून आहे ना तुम्ही श्रेय किंवा उद्घाटनाचं हा जो घाट घातलेला हा एकदम चुकीचा घाट आहे. आम्ही काल आहे ना त्या मंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. नक्कीच आम्हाला निषेध होता की बाबा ह्या लोकांनी उद्घाटन किंबहुना 15 दिवसांनी करा, तुम्ही करा, कोणीही करा, पण लोकांच्या समस्या सगळ्या सोडून करायला पाहिजे होत्या. आम्हाला पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून निवेदनही देऊन दिलं नाही. म्हणजे लोकांच्या समस्या पण नेत्यांकडे तुम्ही द्यायच्या नाहीत असं जे त्यांचं चाललेलं आहे हे योग्य नाही, हे संविधानाला धरून नाही. आणि आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, त्याच्या संविधानाची ही पायमल्ली होताना आम्हालाही हे मान्य नाही. तुम्ही बघत असाल की देशामध्ये एवढा मोठा उद्रेक चाललाय. एक कॉक्रोच नावाची पार्टी, आपण कॉक्रोचला बघून आहे ना पळतो, कॉक्रोच नाव घेत नाही, पण त्या पार्टीमध्ये पण करोडो युवक यांना जॉईन झालेली आहे. म्हणजे देशामध्ये युवकांच्या मनामध्ये ह्या लोकांबद्दल किती रोष आहे हे तुम्हाला सांगण्याची मला काही गरज नाही. फक्त एवढंच आहे की या समस्या लोकांच्या सोडल्या पाहिजेत, सुटवल्या पाहिजेत आणि त्या लोकांनी ज्यांनी उद्घाटन केलेलं आहे त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळ्या लोकांच्या समस्या सोडवा. अन्यथा उद्या कुठचा ऍक्सिडेंट झालं, कुठची जीवितहानी झाली किंवा काय झालं, हे सगळं उत्तर स्थानिक नगरसेवक म्हणून यांना देणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत, एवढंच आपल्या माध्यमातून मी कळू इच्छितो. काल जे आंदोलन झालं त्या आंदोलन संदर्भामध्ये आम्ही भाजपच्या आमदारांना प्रश्न देखील विचारला, परंतु त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती, तर सत्ता असताना 30-35 वर्ष शिवसेनेने काय केलं आणि आता आम्ही काम करतो म्हणून कुठेतरी अडखोदा आणायचं काम शिवसेना. साहेब असं आहे, गेली 25 वर्ष महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना 92,000 कोटीच्या ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत ना त्या शिवसेनेमुळेच झाल्यात. 25 वर्षापूर्वी -600 करोडमध्ये जी महानगरपालिका होती ती कुठेतरी आपण ठेवी ठेवून 92,000 करोड वरती आपण पोहोचलो. आज काय झालं, आज त्याच ठेवी तुम्ही 12,000 करोडच्या आहे ना मायनस करून 80 करोड वरती तुम्ही आलात. भविष्यामध्ये याच ठेवी सगळ्या तुम्ही तोडणार आहेत. आज मला सांगा की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आम्ही सर्व सनातनी आहेत, आम्ही सर्व धार्मिक आहेत, आपण सर्वजण हिंदू आहेत, पण सिद्धिविनायक ट्रस्टला 500 करोड रुपये देण्याचा असा कुठचा मोठा घाट आहे मला ते समजत नाही. जी सिद्धिविनायक ट्रस्ट आम्ही लोक लेटर लिहून आहे ना कोण गरीबाला आहे ना 10,000 15,000 25,000 जी स्वतः डोनेट करते त्यांना तुम्हाला मंदिर बांधण्यासाठी हा कुठचा घाट आहे. म्हणजे महानगरपालिकेचा पैसा हा कुठे ना कुठे या मंदिराला द्या त्या मंदिराला द्या अशा पद्धतीने चाललाय. आणि महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आपण बोलाल तर आजही तुम्हाला सांगतो की जेवढ्या प्रमाणात ती महानगरपालिकेची शिवसेनेने कामं केलेली आहेत, मग कोविडमध्ये असेल कुठच्याही गोष्टीमध्ये असेल, तेवढी ह्या लोकांनी साफसफाई पण आज झालेली नाही नाल्याची. आणि या वेळेला मुंबईची तुंबई ही होणार हे 101% आहे ना ग्रहित आहे. आता येऊन दे, आता 8-10 दिवसात पाऊस आहेतच, पण हे लोक जे बोलतात ना एवढ्या वर्षात काय केलं, हे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ना आम्ही केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर श्रेयवादाचं फक्त तुम्ही ओपनिंग करण्याचं काम जे करत असाल तर तुम्ही दाखवा ना की 2014 पासून बोलतायत की आम्ही ह्याचा प्रयत्न केला, आम्ही ह्याचा पाठपुरावा केला. एका तरी सिंग इस्टेटच्या माणसाच्या समस्या तुम्ही सोडवण्यासाठी त्यांच्या घरामध्ये गेलात का हो? ज्यांची घरं तुटली त्यांच्यासाठी तुम्ही आलात का हो? तुम्हाला काय समस्या आहे त्याच्यासाठी विचारणा जरी तुम्ही केल्यात का हो? मग तुम्हाला माणूस की नाही आहे? एक माणूस म्हणून तरी तुम्ही जगलं पाहिजे. बाकी समस्या आहेत ते स्थानिक नगरसेवक हे सक्षम आहेत. फक्त एवढंच आहे की उद्घाटनाचा घाट हा लवकर जो केलेला आहे सगळ्यांच्या समस्या सोडून केला असता तर आम्हाला अतिशय आनंद झाला असता आणि स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांना आमंत्रित करणं गरजेचं होतं. हा जो रस्ता या ठिकाणी होतोय, या ठिकाणी जे बाधित घरे आहेत, जे कुटुंब आहेत, 30% 40% असे कुटुंब आहेत, त्यांना कुठलीही नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे त्या ज्यांचं नुकसान झाले त्या लोकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? साहेब असं आहे की ह्या लोकांना, ह्या वॉर्डच्या लोकांना फक्त आणि फक्त नुकसानच मिळालेलं आहे. ह्या रोडचा ह्या सगळ्या रहिवाशांना काही फायदा नाही. हे लोखंडवाला आणि ठाकूर विलेज ह्या लोकांची कनेक्टिव्हिटीसाठी झालेलं आहे. आणि ही नुकसान भरपाई जे स्थानिक इकडचे नेते मंडळी होते, मंत्री महोदय होते, त्या लोकांनी बघायला पाहिजे होती की आपण बघत असाल आजूबाजूला घरं तुटलेली आहेत, त्यांना मोबदला किमान त्यांचं घर उभं राहण्यापर्यंत रेती सिमेंट खडी बिडी हे काय आहे ते त्यांना पूर्ण द्यायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं नाहीये. पण आम्ही
आमच्या वतीने, आमचे स्थानिक नगरसेवक आणि आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना मोबदला पूर्ण दिल्याशिवाय राहणार नाही.